नमस्कार मैत्रिणींनो, सिक्रेट किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे साबुदाण्याची खिचडी। त्यासाठी मी इथे घेतलेला आहे 100 ग्रॅम साबुदाणा। हा 4 ते 5 तास भिजवून घेतलेला आहे मी। तर आता हा साबुदाणा करायचा कसा ते बघूया। त्यासाठी इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे। त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घालून घ्यायचं। अर्धा चमचा जिरं, 2 ते 3 मिरच्या कापून घेतलेल्या त्या घालून घ्यायच्या। तुम्हाला जर उपवासाला कढीपत्ता चालत असेल तर तुम्ही कढीपत्ता पण फोडणीला घालू शकता। मिरच्या भाजलेल्या आहेत। आता त्यामध्ये साबुदाणा घालून घ्यायचा। थोडी अर्धा चमचा साखर आणि इथे मी 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचा कूट घालणार आहे। चवीपुरतं मीठ, आता हे सर्व मिश्रण छान हलवून घ्यायचं एकसारखं। आणि गॅसवर एकसारखं साबुदाणा हलवून घ्यायचा। हलवून झाल्याच्या नंतर थोडं 1 ते 2 मिनिटं आपण याला झाकण लावून घ्यायचं। थोडी एक वाफ येऊ द्यायची साबुदाण्याला। आता थोडं 1 मिनिट आपण झाकण लावून घेऊया। गॅस बारीक करायचा एकदम आणि 1 मिनिटाने आपण पुन्हा साबुदाणा हलवून घ्यायचा आहे। तयार आहे मैत्रिणींनो आपली साबुदाण्याची खिचडी। एकदा नक्की करून बघा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा।